नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सत्रात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका क्लासरूम मेंटॉरच्या भूमिकेतून एमएच सेट पेपर 1 मधील युनिट 5 म्हणजेच मॅथमॅटिकल रिझनिंग डिकोड करणार आहोत. हा असा विषय आहे ज्याची अनेक विद्यार्थ्यांना विनाकारण खूप भीती वाटते. पण आज आपण अत्यंत सोप्या आणि संकल्पनात्मक पद्धतीने रिझनिंगचे प्रकार समजून घेणार आहोत. चला तर मग या विषयाच्या अगदी मुळाशी जाऊया. सुरुवात करण्यापूर्वी आपण एका अत्यंत सामान्य प्रश्नावर बोलूया. मॅथ्स नाही येत म्हणून रिझनिंग टाळायचं, हा विचार तुमच्याही मनात येतो का? अनेक विद्यार्थी, विशेषतः कला, वाणिज्य आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी, गणिताची भीती वाटते म्हणून हा टॉपिकच सोडून देतात. पण मित्रांनो, एक गोष्ट नक्की आहे की रिझनिंग म्हणजे अवघड आकडेमोड किंवा किचकट सूत्रे अजिबात नाहीत. हा फक्त एक लॉजिकचा खेळ आहे. जर तुम्ही फक्त तर्कशास्त्र नीट समजून घेतलं तर या युनिटमध्ये तुम्हाला 2 ते 3 खात्रीशीर मार्क्स मिळण्याची 100% गॅरंटी आहे. आज आपण नेमके कोणत्या पॉइंट्स कव्हर करणार आहोत ते पाहूया. रिझनिंग म्हणजे काय, इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह रिझनिंग, त्यांच्यातला फरक, ॲनालॉजिकल आणि ॲबडक्टिव्ह रिझनिंग, आणि शेवटी परीक्षेत उपयोगी पडणारी एक स्मार्ट रिव्हिजन. सर्वात आधी आपण आपला पाया पक्का करूया. पहिला भाग, रिझनिंग म्हणजे नक्की काय. भीती विसरा आणि तार्किक विचारांकडे वळण्याची हीच आपली पहिली पायरी आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर रिझनिंग म्हणजे फक्त टप्प्याटप्प्याने विचार करण्याची पद्धत. कारण आणि त्याचे परिणाम म्हणजेच कॉज अँड इफेक्ट ओळखण्याची ही एक मानसिक प्रक्रिया आहे. इथे कोणतीही जड गणितीय सूत्रे नाहीत. फक्त तुमचे मागील अनुभव, तुमचं पूर्वज्ञान आणि कॉमन सेन्स वापरून समस्या सोडवणं म्हणजेच रिझनिंग. हे नेहमी आपल्या ध्येयावर केंद्रित असतं. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया, इंडक्टिव्ह रिझनिंग. विशिष्ट निरीक्षणाकडून सामान्य नियमाकडे कसा प्रवास होतो ते आपण यात समजून घेणार आहोत. परीक्षेत प्रश्न आला की स्वतःला नेहमी विचारायचं, हा इंडक्टिव्ह आहे की डिडक्टिव्ह? बरं, इंडक्टिव्ह रिझनिंग म्हणजे काय? हा एक बॉटम अप अप्रोच आहे, खालून वर जाणारा दृष्टिकोन. यात आपण 3 सोप्या पायऱ्या वापरतो. पहिली पायरी, आजूबाजूच्या विशिष्ट घटनांचा बारकाईने निरीक्षण करणं. दुसरी पायरी, त्या घटनांमध्ये एखादा पॅटर्न किंवा साम्य शोधणं. आणि तिसरी पायरी, त्यावरून एक सामान्य नियम बनवणं. थोडक्यात सांगायचं तर विशिष्टाकडून सामान्याकडे असा हा प्रवास असतो. हेच आपण दैनंदिन जीवनातील उदाहरणाने समजूया. समजा तुम्ही एका गाईला चारा खाताना पाहिलं, कुत्र्याला खाताना पाहिलं, हत्तीला खाताना पाहिलं. हे झालं तुमचं विशिष्ट निरीक्षण. मग तुम्हाला यात एक पॅटर्न दिसतो, बरोबर? आणि त्यावरून तुम्ही निष्कर्ष काढता की जगण्यासाठी सर्व प्राण्यांना अन्नाची गरज असते. आता विचार करा, तुम्ही जगातल्या प्रत्येक प्राण्याला खाताना पाहिलंय का? नाही ना? पण वारंवार केलेल्या निरीक्षणावरून तुम्ही हा निष्कर्ष काढलाय. म्हणूनच इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये 100% खात्री नसते, तिथे संभाव्यता म्हणजेच प्रोबॅबिलिटी अधिक असते. यानंतर आपण तिसऱ्या भागाकडे आणि अगदी याच्या उलट प्रक्रियेकडे वळूया, डिडक्टिव्ह रिझनिंग. सामान्य सत्याकडून विशिष्ट प्रकरणाकडे जाणारी ही पद्धत आहे. ॲरिस्टॉटलचे हे खूप क्लासिक उदाहरण घेऊ. सर्व माणसे मरणशील आहेत. हे झालं एक सामान्य सत्य, एक युनिव्हर्सल ट्रूथ. सॉक्रेटिस एक माणूस आहे. हे झालं एक विशिष्ट प्रकरण. आणि यावरून 100% खात्रीशीर निष्कर्ष काय निघतो? म्हणून सॉक्रेटिस मर्त्य आहे. यालाच आपण टॉप डाऊन लॉजिक म्हणतो. मोठ्या सामान्य नियमाकडून एका विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचणं. परीक्षेच्या दृष्टीने ही वैशिष्ट्ये अत्यंत महत्त्वाची आहेत बरं का. हा टॉप डाऊन दृष्टिकोन आहे. तो विश्लेषणात्मक म्हणजे ॲनालिटिक असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट, डिडक्टिव्ह तर्कशास्त्रामध्ये काढलेला निष्कर्ष कधीही दिलेल्या गृहीतकांपेक्षा म्हणजे प्रिमायसेसपेक्षा अधिक व्यापक असू शकत नाही. जर तुमची गृहीतके खरी असतील तर निष्कर्ष नक्कीच खरा असतो. इथे संभाव्यतेला किंवा कदाचित या शब्दाला अजिबात जागा नसते. आता लक्ष द्या, आपला चौथा भाग, इंडक्टिव्ह विरुद्ध डिडक्टिव्ह रिझनिंग. परीक्षेमध्ये इथे ट्रॅप कुठे असतो? MCQ सोडवताना विद्यार्थी नेमके इथेच गोंधळतात. म्हणून हा फरक कायम डोक्यात फिट बसवा. इंडक्टिव्ह म्हणजे बॉटम अप, विशिष्टाकडून सामान्याकडे. हे सिंथेटिक असतं आणि निष्कर्ष नेहमी प्रॉबेबल म्हणजे संभाव्य असतो. या उलट डिडक्टिव्ह म्हणजे टॉप डाऊन, सामान्याकडून विशिष्टाकडे. हे ॲनालिटिक असतं आणि इथला निष्कर्ष नेहमी सर्टन म्हणजे निश्चित असतो. परीक्षेत याच कीवर्ड्सवर प्रश्न फिरवून विचारले जातात.
चला 5व्या भागामध्ये आणखी 2 प्रकार पाहूया जे MH सेटमध्ये सहज गुण मिळवून देतात, ॲनालॉजिकल आणि ॲबडक्टिव्ह रिझनिंग. ॲनालॉजिकल रिझनिंग म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर साधर्म्य शोधणं. एका साध्या उदाहरणावरून समजूया. जसा कपड्यांचा संबंध कापडाशी असतो तसाच चपलांचा संबंध कशाशी असेल? अगदी साहजिकच चामड्याशी. कारण दोन्ही गोष्टी कशापासून बनवल्या जातात हा समान संबंध शेअर करतात. यालाच ॲनालॉजिकल तर्क म्हणतात. आता ॲबडक्टिव्ह रिझनिंगकडे पाहू. याची कल्पना एका गुप्तहेरासारखी करा. समजा एका टेबलावर अर्धा खाल्लेला सूपचा गरम बाऊल तुम्ही पाहिला. तर काय तर्क लावाल? साहजिकच सूप पिणारी व्यक्ती नुकतीच उठून गेली आहे आणि लवकरच परत येईल. उपलब्ध पुराव्यांवरून सर्वात प्लॉसिबल गेस म्हणजेच सर्वात योग्य अंदाज लावणं म्हणजेच ॲबडक्टिव्ह रिझनिंग. आपण खूप सारी माहिती कव्हर केली आहे. आता उच्च स्मरणशक्तीसाठी आपला 6वा भाग MH सेटसाठी स्मार्ट रिव्हिजन. हे सर्व मुद्दे आपण एका रॅपिड फायर रिव्हिजनमध्ये एकत्रित करूया. जर या संपूर्ण सत्रातून फक्त 4 ओळी लक्षात ठेवायच्या असतील तर त्या या आहेत. या वन लाइनर व्याख्या कायम लक्षात ठेवा. पहिली इंडक्टिव्ह म्हणजे बॉटम अप, विशिष्टाकडून सामान्याकडे आणि प्रॉबेबल. दुसरी डिडक्टिव्ह म्हणजे टॉप डाऊन, सामान्याकडून विशिष्टाकडे आणि सर्टन. तिसरी ॲनालॉजिकल म्हणजे 2 गोष्टींमधील साधर्म्य शोधणे. आणि चौथी ॲबडक्टिव्ह म्हणजे दिलेल्या संकेतांवरून सर्वात संभाव्य अंदाज लावणे. परीक्षक प्रश्न बनवताना याच शब्दांचा वापर करतात. हे कीवर्ड्स दिसले की योग्य उत्तर क्लिक करायला तुम्हाला 1 सेकंदही लागणार नाही. तर मित्रांनो, आता नक्कीच लक्षात आलं असेल की हे युनिट भीतीचं नाही तर इझी मार्क्स मिळवून देणारा विषय आहे. रिझनिंग म्हणजे केवळ एक लॉजिक गेम आहे. या संकल्पनांचा रोज सराव करणं गरजेचं आहे. आजूबाजूच्या घटनांकडे लॉजिकली पाहायला सुरुवात करा. पुढच्या सत्रात आपण स्टेटमेंट्स अँड आर्ग्युमेंट्स या आणखी एका महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत विचार करा, सराव करा आणि तुमचं लॉजिक मजबूत करा. पण जाता जाता एक विचार नक्की करा. आज तुम्ही दैनंदिन आयुष्यातील कोणता निर्णय इंडक्टिव्ह लॉजिकने घेतला आणि कोणता डिडक्टिव्ह लॉजिकने? शोधून काढा. धन्यवाद.